त्याला कळलं असतं बाप काय असतो, वर्ष श्राद्ध काय असतं आणि बापाला खरी श्राद्धांजली काय असती. पण त्यांनी लई इथं सगळ्याला सांगितलंय अहो आवातनं. सांगणार ना, कारण की त्यांना स्वतःचा मोठेपणा दाखवायचा आहे. हा त्यांना वर्ष श्राद्धाशी काही घेणं देणं नाही. असंच झालंय बघ आजकाल. मिरवायची हौस झालीये. बाप जिवंत असताना कोणी लक्ष देत नाही आणि वर्ष श्राद्ध दणक्यात. अगं 2 पोरांची भांडणं होती ना, बापाकडे दोघं बघत सुद्धा नव्हती. बाप कुणी सांभाळायचं ह्याच्यावरून भांडणं त्यांची. माझं तर सरळ म्हणणं आहे, आपल्या पोरांनी ना आपलं वर्ष श्राद्ध घातलं नाही तरी चालेल, पण आपल्या बापाला कधी अंतर नाही दिलं पाहिजे. खरंय. आपल्या घरातनच त्यांनी बापाला परक नाही केलं पाहिजे. नातवांची नाजेची कधी तोटातूट नाही होऊन दिली पाहिजे. आजारपणात 2 शब्द बापाशी प्रेमाने बोललं पाहिजे. आणि जिवंतपणी तरी बापाच्या डोळ्या देखत 2 पोरांनी कधी वाहिलं नाही झालं पाहिजे. बस हे एकत्र असल्यावर कसं गोकुळ दिसतं घर. एवढं सगळं जरी केलं ना, मी म्हणतो मेल्यावर नका वर्ष श्राद्ध घालू आमची. नाही, खरं बोलताय तुम्ही, एकदम खरं बोलताय. जाऊ द्या, काय माहितीये का, जुन्या रूढी परंपरा जपल्या पाहिजे आपण. अहो कीर्तनं झाली पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे, ते चांगलंच आहे, त्याला नावं नाही ठेवत मी, पण त्याला उगा मोठेपणाची झालर नाही लावली पाहिजे. हा आणि जिवंतपणी आईबाप जपले पाहिजेत, हा तर हे सगळं करण्याला अर्थ आहे. जाऊ द्या, घ्या ताटं वाढाय घ्या. बरं, मी जेवायला वाढायला घेते. चला या तुम्ही लगेच.